बातमी सुद्धा नागपूरमधूनच आहे। नागपूरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। तहसील पोलिसांनी 1,35,00,000ची रोकड ही जप्त केलेली आहे। तर मोपेडवरून बॅगेत मोठी रक्कम घेऊन जात असलेल्या शाकीर नासिर खान या व्यक्तीला पोलिसांनी अडवलंय। या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे आणि निवडणूक विभागाकडे ही सर्व रक्कम जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे। ही रोकड नेमकी कुणाची आहे या संदर्भात चौकशी केली जाते आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, नेमकं काय घडलं, कुठेही रक्कम आढळलेली आहे, कशासाठी होती, सविस्तर? सध्या नक्कीच आपण पाहू शकतो विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असो की तपासण्या, वाहनांच्या तपासण्या त्या सुरू आहे। पोलिसांना अशाच पद्धतीची माहिती जी आहे ती मिळाली होती। नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेंट्रल एव्हेन्यू रोडवर हा सगळा एक व्यक्ती जाणार आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी जेव्हा एका दुचाकी धारकाची तपासणी केली तेव्हा त्याच्याजवळ एक मोठा बॅग होता। त्या बॅगमध्ये जवळपास 1,35,00,000 रुपयाची रक्कम होती। नेमकी हे रक्कम कुठे घेऊन चालला या संदर्भात जेव्हा विचारणा केली तेव्हा त्या उडवाउडवीची उत्तर दिली, त्यामुळे पोलिसांना संशय आला। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे आणि ही जी रक्कम होती ती निवडणूक विभागाकडे स्वाधीन केलेली आहे। नेमकं हा कुठे घेऊन चालला होता या सगळ्याचा तपास पुढे आल्यानंतरच मिळेल की हा सगळा प्रकार निवडणुकीसाठी होती की पैसे हवालासाठी वापरले जात होते, या सगळ्याच्या चर्चा आहे। निश्चितच धन्यवाद पराग, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।